हॅलो गाईज, कसे आहात सगळे? तर आज मी एका 10व्याच्या कार्यक्रमानिमित्त आलो होतो अकोले राजूर या भागामध्ये. आजकाल अकाली मृत्यूचं प्रमाण इतकं वाढलंय का कधी कुठे कुणाचा नंबर कसा लागेल काही सांगता येत नाही. असो, तर बराच दिवस झाला आपल्या चॅनलवरती मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नव्हता. सो आज ठरवलं की रस्त्यातच असलेल्या घोरपाड आईच्या मंदिरात जाऊन एक भेट द्यावी. तसेच तिथेच असलेल्या रंधा वॉटरफॉलचा एखादा व्हिडिओ बनवावा. सो मी लगेच गाडी वळवली आणि निघालो ते थेट घोरपाड आईच्या मंदिराकडे. हे ठिकाण रस्त्याच्या म्हणजे अकोले भंडारदरा रोडच्या अगदी कडेलाच असल्यामुळे अगदी कोणीही सहज भेट देऊ शकतं. अगदी चालता चालता तुम्ही इथे फेरी टाकू शकता. प्रावरा नदीच्या पात्रातच हे मंदिर आहे आणि तिथेच प्रसिद्ध असा रंधाचा वॉटरफॉल आहे. या घोरपाड आईची वर्षाला एक मोठी जत्राही भरते. मला कधी योग आलेला नाही या जत्रेला येण्याचा, पण आयुष्यात एकदा तरी नक्की येईन. अकोले भंडारदरा रोड पासून अगदी 1 मिनिटाचा हा रोड आहे. लगेचच दुकानं लागतात. ही दुकानं आता बंद दिसत आहेत, विकेंडला बहुतेक बहुतेक चालू असतात हे. असंच वळणावळणाने खाली उतरल्यावर आपण थेट पोहोचतो ते प्रावरा नदीच्या पात्रामध्ये. इथून थोड्याच अंतरावर रंधा हे गाव आहे. सो गाईज, आपण पोहोचलोय घोरपडा देवी देवस्थान म्हणजेच रंधा वॉटरफॉल इथे. सो इथे पोहोचताच नदीपात्रातील उबडधोबड खडकावरून रस्ता काढत थेट निघालो ते देवीच्या मंदिराकडे. मला पाहताच एक कुत्रा रस्ता दाखवण्यासाठी पुढे सरसावला. सो अशा प्रकारे ओबडधोबड खडकावरून वाट काढत मी देवीच्या मंदिराकडे निघालो. पण एक आहे की इथे आपल्याला डोंगर दऱ्यांची चढ उतार करण्याची आवश्यकता नाही. फक्त ओबडधोबड खडकांवरून व्यवस्थित रस्ता काढत चालावं लागतं. पण पावसाळ्यात मात्र देवीच्या इतक्या जवळ जाऊन दर्शन घेणं शक्य होत नाही, कारण पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. त्यामुळे पुरामधून त्या साईडला जाणं शक्यच होत नाही. पावसाळ्यामध्ये देवीपर्यंत पोहोचणं अशक्य असल्यामुळे भाविकांची वेगळी सोय म्हणून एक दुसरं मंदिर बांधण्यात आलेलं आहे. नंतर त्याही मंदिरात जाणार आहे. पहिले ओरिजिनल देवीचं मंदिर पाहूया. ही ओरिजिनल देवीची ओरिजिनल मूर्ती आहे. पूर्ण खडकामध्ये हे मंदिर कोरलेलं आहे. घोरपड आई महादेव कोळ्यांची कुळदेवता मानली जाते, पण मी ते मानत नाही, कारण अनेक जणांना इथे देवीसमोर नतमस्तक होताना मी पाहिलेलं आहे. अगदी कोणी येऊन देवीचं मनोभावे दर्शन घेऊ शकतं. देवीच्या गाभाऱ्यासमोरच मोठा धबधबा आहे. बाजूलाच हे छोटंसं मंदिर आहे. ह्या देवतेबद्दल मला कोणतीही माहिती नाही. जर कोणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा प्लीज. पावसाळ्यामध्ये हे मंदिर इतक्या जवळून पाहता येणं जवळजवळ अशक्य आहे. जत्रेमध्ये भक्तांना चांगल्या प्रकारे दर्शन घेता यावं यासाठी गाड्या लावून अशी व्यवस्था केलेली आहे. आजूबाजूला इतरही देवता आहेत. सगळ्यांची ओळख करून घ्यायला निवांत वेळ काढावा लागेल. देवीच्या गाभाऱ्याच्या समोरच असलेला हा सर्वात मोठा धबधबा. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे पाण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. तसं पावसाळ्यातही पूर्ण भरून वाहताना हे पाणी दिसत नाही, कारण वरच्या बाजूला भंडारदरा हे धरण असल्यामुळे पाणी साठा पूर्ण झाल्यानंतरच इकडे पाणी सोडलं जातं. कदाचित ऑगस्ट महिन्याच्या आसपासच तुम्हाला हा तुडुंब भरून वाहताना दिसेल. ओरिजिनल देवीचं दर्शन घेतल्यानंतर मी आजूबाजूचा परिसर पाहायला सुरुवात केली. आजूबाजूचा परिसर पाहत असताना जुने दिवस आठवले. इथूनच थोड्या अंतरावर असलेलं टिटवी हे माझं गाव. लहान असताना सुट्टीमध्ये गावी आलेलो होतो. तेव्हा गावापासून दळणवळणाचं कोणतंच साधन नव्हतं.
तेव्हा बस पकडण्यासाठी माझ्या गावापासून पायी पायी रंधा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी बस पकडण्यासाठी यावं लागायचं. तेव्हा माझा मोठा चुलत भाऊ मला या ठिकाणी घेऊन आला होता. पण त्यावेळेचं दृश्य हे फारच वेगळं होतं. तेव्हा ह्या दिसणाऱ्या सिमेंटच्या लाकडी झोपड्या तसेच सिमेंटचे लाकडी ब्रिजही नव्हते. मोठे मंदिरही रिसेंटलीच बांधण्यात आलेले आहे. हे सगळं अलीकडेच्या काळामध्ये केलं गेलेलं आहे. पूर्वी नदीच्या पात्रातूनच फिरावं लागायचं. अलीकडच्या काळातच मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. नंतर इथे असलेला दुसरा धबधबा पाहण्यासाठी मी निघालो. इथेही सिमेंटची लाकडी झोपडी तयार केलेली आहे. सगळीकडे सिमेंटचं लाकडी बॅरिकेड्स लावलेले दिसतात. पण इथेही माझी निराशाच झाली. उन्हाळ्यामुळे संपूर्ण धबधबा हा कोरडा ठाक पडलेला दिसला. खाली दरीत दिसणारं पाणी हे खाली झालेल्या निळवंडा धरणातले आहे. जर हा धबधबा तुम्हाला धो-धो वाहताना पाहायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला पावसाळ्यात यावं लागेल. पावसाळ्यात तुम्हाला गॅरंटीड हा दुधाळ फेसाळ असा धबधबा पाहायला मिळेल. इथे बसून निवांत वेळ घालवायचा असेल तर तशी सोय जागोजागी इथे केलेली आहे. हे सिमेंटचे लाकडी ब्रिज पूर्वी नव्हते. पूर्वी हा संपूर्ण एरिया एक्सप्लोर करण्यासाठी नदीच्या पात्रातून खडकावरूनच ओबडधोबड रस्त्यावरूनच फिरावं लागायचं. असाच एक सिमेंटचा लाकडी पूल देवीच्या मूळ मंदिरापर्यंत नेण्याची गरज होती, जेणेकरून भाविक सहजरित्या मंदिरापर्यंत पोहोचू शकले असते. असो, उन्हाळा असल्यामुळे संपूर्ण नदीपात्रामध्ये खूपच कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे धबधब्याची तीव्रता खूपच कमी होती. हा पाणीसाठा खाली बांधलेल्या निळवंडा धरणाचा आहे. हे धरण पूर्ण भरल्यानंतर इथला मूळ धबधबाही पाण्याखाली जातो. एकंदरीतच आजूबाजूचा परिसर सुंदर आहे. ह्या बेटाच्या तीनही बाजूला खोलदरी आहे, त्यामुळे एकंदरीतच हे ठिकाण एखाद्या बेटावर असल्यासारखं वाटतं. इथे जागोजागी अशा सिमेंटच्या लाकडी झोपड्या बांधलेल्या आहेत, जिथे बसून तुम्ही पिकनिकचा आनंद घेऊ शकता. हा निळवंडे धरणातील जलसाठा आहे. इथून त्याचे दृश्य खूपच मनमोहक दिसतं. इथून रस्ता आहे का जायला खाली? नाही का? सो इथून निघताना घोरपाडा आईचं दुसऱ्या मंदिराचं दर्शन घेतलं. तर भाविकांची सोय म्हणून आईचं हे दुसरं प्रशस्त असं मंदिर प्रावळा नदीच्या तीरावर बांधण्यात आलेलं आहे. रंधा वॉटरफॉल वरून निघाल्यानंतर खूप पुढे आल्यानंतर त्याच वाटेला माझ्या भाचीचे घर आहे. सो तिला भेट देण्यासाठी थेट तिच्या घरी आलो. भाचीचे घर शेतातच असल्यामुळे शेतात आलोय की घरी आलोय ते समजतच नव्हते. घराच्या बाजूला छान फुलांची झाडं लावलेली आहेत. शेताच्या मध्यभागी घर असल्याने घराच्या चारही बाजूला शेत आहे. आजूबाजूला वेगवेगळ्या फुलांची फळांची झाडं लावलेली आहेत. हा समोर दिसतोय तो बहुधा लसूण लावलेला आहे. हा जनावरांसाठी चारा लागवड केलेली आहे. एकंदरीत घराच्या चारही बाजूला शेती असल्यामुळे सर्व बाजूनी काही ना काही लावलेलं दिसतं.
हे काय लावलेलं आहे हे मलाही माहीत नाही. घराच्या दुसऱ्या बाजूला ही वांगी लावलेली आहेत. पाण्याच्या अभावी वांग्यांचा सीझन जवळ आता संपत आलेला आहे. अजूनही कुठे कुठे अशी वांगी लागलेली पाहायला मिळाली. एकंदरीत घराच्या चारही बाजूला अशी वेगवेगळी पिके लावलेली दिसतात. हा घेवडा लावलेला आहे. अलीकडेच घेवड्याची तोडणी सुरू झाली आहे. शेतीला पाणी पुरत नसल्यामुळे त्यांनी हा शेततळा बांधायला घेतलाय. थोड्याच वेळात सर्वांना हाय बाय करून इथून काढता पाय घेतला. न सांगता बॅगेत वांगे आणि वालाच्या शेंगा भरल्या गेल्या. सर्वांचा निरोप घेऊन निघत असतानाच हे जे क्लिपमध्ये दिसतंय ते छोटंसं कुत्र्याचं पिल्लू नजरेस पडलं. खूप विनवण्या केल्यानंतर नाईलाजाने पाहुण्यांनी तो एक कुत्र्याचं पिल्लू आपल्या स्वाधीन केलं. पाहुण्यांचं मन बदलण्याच्या आत तिथून काढता पाय घेत गाडी थेट घराच्या दिशेने दामटली. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट्समध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.